लक्षदीप हे उजळले घरी, दारी शोभली कडा रांगोळी, फुलवाती अंगणात सोन सकाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी। वर्ल्ड विजन सामाजिक संस्थेचा उद्घाटन सोहळा नान्नज येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। नान्नज येथील होतकरू तरुण विजय साठे, अरविंद क्षीरसागर, अभिषेक साठे, सतीश भवाळ यांनी या संस्था सुरू करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। या संस्थेच्या मार्फत लोककल्याणाची कामे करणार आहोत असे सचिव सतीश भवाळ यांनी सांगितले। यावेळी नान्नज गावचे सुपुत्र उदय पवार पाटील यांची भाजपा युवा मोर्चाचे चिटणीसपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार वर्ल्ड विजन फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आला। यावेळी जामखेडचे समता ग्रुपचे अध्यक्ष संतोष गव्हाणे, विक्रम डाडर, माजी सरपंच महेंद्र मोहोळकर, माजी सैनिक मच्छिंद्र माने, युवा नेते सद्दाम पठाण, पत्रकार लियाकत शेख, पत्रकार समीर शेख, पत्रकार फारुख शेख, भाऊसाहेब साठे, विजय साठे, सतीश भवाळ, अरविंद क्षीरसागर, अभिषेक साठे, कल्याण साळवे आदी मित्र परिवार उपस्थित होते। आपल्या समाजातील उपेक्षित घटक जे अनाथ, अंध, अपंग, मुलं मुली, वृद्ध यांची सेवा करण्यासाठी सुरू केलेली आहे। आजच्या काळात जर आपण पाहिलं तर महिलांवर अनेक ठिकाणी महिला असो किंवा लहान मुली असो यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहेत। तर हे अन्याय अत्याचार मोडीत काढण्यासाठी आणि ज्यांना सहाय्य करण्यासाठी आपल्याला संस्थेच्या माध्यमातून काम करायचं आहे। आपण हे पण पाहतोय की सध्या बरेच जे जैविक इंधन आहेत ते संपुष्टात आले। गेल्या 2-3 वर्षापासून आपल्याला रॉकेल भेटत नाही। मग याच्यासाठी आपण जी मोफतमध्ये आपल्याला उपलब्ध आहे सूर्यप्रकाश याच्यावर आधारित सौर ऊर्जा प्रकल्प आपण संस्थेच्या माध्यमातून चालवणार आहोत। त्यानंतर पर्यावरण संरक्षणासाठी आपण वृक्षारोपण हे मोठ्या प्रमाणात राबवणार आहोत। त्यानंतर जर कोणी इल्लीगल पद्धतीने जर वृक्षतोड करत असेल तर त्यांना आपण रोखणार आहोत। आणखीन सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिला सबलीकरण, जी काळाची गरज आहे। तर महिला सबलीकरणासाठी महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपण त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण वर्ग सुरू करणार आहोत की जसं या संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र संतोषजी गव्हाणे, त्याचप्रमाणे नान्नज ग्रामपंचायतचे सचिव शेख भाऊसाहेब, त्याचप्रमाणे नान्नज ग्रामपंचायतचे माजी सरपंच महेंद्रजी मोहोळकर। या संस्थेचा मुहूर्तमेढ रोवली गेलेली आहे, त्याबद्दल मी संस्थेचे अध्यक्ष विजयजी साठे, उपाध्यक्ष अरविंद भाऊ क्षीरसागर, खजिनदार अभिषेक साठे, सदस्य नितीनजी भवाळ, निलेशजी साठे, सचिन कानडे आणि सचिव भवाळांना शुभेच्छा देतो। आतापर्यंत आपण जयंतीच्या माध्यमातून बराच वेळा एकत्र आलेलो आहे। त्याच्यामध्ये आंबेडकर जयंती असेल, अण्णाभाऊ साठेंची जयंती असेल, त्याचप्रमाणे आता आपण लवजी वस्तादांची जयंती केली। जयंतीच्या माध्यमातून संघटन तर झालं, आपण एकत्र आलो, पण आता या संघटनेला कुठतरी मूर्त स्वरूप भेटलं पाहिजे आणि त्यामुळे ही सामाजिक संस्था चालू करण्याचा जो निर्णय आपण युवकांनी घेतलेला आहे त्याबद्दल आपलं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। फाउंडेशनच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आमचे प्रमुख पाहुणे संतोष भाऊ गव्हाणे हे जामखेडून आपला अमूल्य वेळ देण्यासाठी इथे आले। त्यांचे तसेच ग्रामपंचायतचे अधिकारी शेख भाऊसाहेब, तसेच संतोष भाऊंवर आलेले विक्रम भाऊ डाडर, तुळशीराम मोहोळकर, महेंद्र मोहोळकर, युवा नेते उदय भाऊ पवार, या सर्वांचे मी संस्थेच्या मार्फत आभार मानतो। आता सगळ्यांचे नाव काय मला माहित नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। आणि आता आपले हा कार्यक्रम झाला की लगेचच एक आपण वृक्षारोपणचा कार्यक्रम घेणार आहे आणि ते वृक्षारोपणचा कार्यक्रम झाला की आपला कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि सगळे उपस्थित राहिले त्याबद्दल मी समितीच्या वतीने आभार मानतो। जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या ताज्या घडामोडीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बघत रहा FM स्टार न्यूज वरील बातम्या, अर्थात बातमी तुमची साथ आहे।